नमस्कार. मॅक्स मनीच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर टाकूयात. UPI वापरण्यासाठी गुड न्यूज आहे. आता तुमचे डिजिटल व्यवहार अजूनही सोपे सुरळीत होणार आहेत. 15 सप्टेंबरपासून UPIद्वारे विमा हप्ता, शेअर मार्केट गुंतवणूक, क्रेडिट कार्ड बिल अगदी एका क्लिकवर 5 लाखापर्यंतचं पेमेंट तुम्हाला करता येणार आहे. याशिवाय इतर कारणांसाठी 24 तासात तब्बल 10 लाख रुपयांचं लिमिट तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी ही आता एक मस्त बाब आहे. भारतीय अर्थव्यवस्थेबाबत एक वेगळी आणि आनंदाची बाब आहे. रेटिंग एजन्सी फिचने भारताचा GDP वाढण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात भारताची वाढ ही 6.5% 6.9% होईल असा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे. यामुळे भारताची अर्थव्यवस्था आणखी पुढे जाईल असं फिच यांचं म्हणणं आहे. आता बातमी सोनं आणि चांदीच्या दरासंदर्भात. सोमवारी सोन्यानं विक्रमी उच्चांक गाठला होता. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोनं तब्बल 1,09,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलं होतं. तर आंतरराष्ट्रीय बाजारात भाव जवळपास $3,674 प्रति औसापर्यंत गेला. पण या विक्रमी वाढीनंतर आज सोन्याच्या भावाला ब्रेक लागलेला आहे. MCX सहित जागतिक बाजारात सोनं किंचित घसरलेलं असून पुढील दर डॉलरच्या हालचाली आणि जागतिक आर्थिक परिस्थितीवर ठरणार आहे. भारत अमेरिका संबंधामध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी U-टर्न घेतला आहे. भारतासोबत व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी अमेरिका चर्चा सुरू ठेवत असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्याआधी ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवल्याशिवाय व्यापार करार शक्य नाही असं स्पष्ट केले आहे. या भूमिकेमुळे दोन्ही देशातील आर्थिक संबंधांबाबत उत्सुकता आता वाढलेली आहे. शेअर बाजारात धडाकेबाज गती. ट्रम्पच्या या नव्या भूमिकेचा परिणाम थेट दिसलाय भारतीय बाजारावर. निफ्टी तब्बल 125 अंकांनी वाढून 25,000च्या जवळ पोहोचला. तर सेन्सेक्सने घेतली 400 अंकाची झेप. IT शेअर्समधील जबरदस्त तेजी आणि परदेशी गुंतवणुकीच्या 2,041 कोटींच्या खरेदीमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. DIIनेही 176 कोटींची गुंतवणूक वाढवून बाजाराला आणखीन जोर दिलेला आहे. मॅक्स मनीच्या बातमीपत्रात आपण भेटत राहूया. तुर्तास इथेच थांबूया. नमस्कार.